1909 साली श्यामजी कृष्ण वर्मांच्या लंडन येथील इंडिया हाऊसमध्ये आयोजित विजयादशमीच्या कार्यक्रमात भाषण करताना सावरकरांनी रामाची प्रतिमा ही आक्रमक धनुर्धारी शत्रूंचा नाश करणारा अशी रेखाटली होती. तर अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधींनी राम हा मर्यादा पुरुषोत्तम, एकवचनी, त्याचबरोबर शिस्तप्रिय असल्याचं अधोरेखित केलं होतं. इतिहासाकडे बघण्याची एखाद्या व्यक्तीची दृष्टी, विचार, भूमिका, आवाका, वातावरण, पूर्वग्रह वेगवेगळे असल्याने वेगवेगळ्या संदर्भातून इतिहासाचा अन्वयार्थ वेगवेगळा लागत असतो. म्हणूनच ज्याचा त्याचा इतिहास, ज्याचे त्याचे संदर्भ हा विषय मी आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी उद्धृत करतोय. प्रेम या इतिहास या संकल्पनेची फलश्रुती सांगताना R.G. कॉलिंगवूड हा हिस्ट्री इज फॉर ह्युमन सेल्फ नॉलेज असं म्हणत अत्यंत मानवी, ह्युमॅनिस्टिक असं लक्षण सांगतो. परंतु इतिहास हा स्थिर नसतो, तो प्रवाही असतो, तो पुरावे, संदर्भ मागतो. वस्तुनिष्ठता, वैज्ञानिकता हीच इतिहासाच्या सत्यतेची कसोटी असते. नवनवीन संदर्भ, पुरावे, त्याचबरोबर निष्कर्ष हे आपल्याला सत्याच्या अधिक जवळ नेत असतात. इतिहासाचा प्रवाहीपणा, प्रगतिशीलता याला अबाधित ठेवत त्यातला व्यवहारवाद समजून घेणं हीच समाजाच्या हिताची गोष्ट असते. परंतु माझाच इतिहास खरा अशा प्रकारचे इतिहासाचे घोडे दामटत रक्तलांछित संघर्ष घडवल्याची असंख्य उदाहरणं युरोप, अमेरिकेपासून ते बामियान बुद्धाच्या पुतळ्यापर्यंत जगभर असंख्य आढळतात. परंतु त्यातून इतिहासाचं नुकसान होत नसतं, वर्तमानाचं होत असतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की आम्हाला ताजमहल तेजमहल वाटायला लागतो, नेहरूंच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं, आंबेडकरांना समरसतावादी ठरवलं जातं, हनुमानाची जात शोधली जाते. एवढंच नव्हे तर रामकृष्णाच्या नावावर सामाजिक संघर्ष पेटवत लेनिन, मार्क्स, माओ यांचे पुतळे फोडले जातात. इतिहासातल्या कुठल्या बाबी कुठल्या संदर्भाने लोकांसमोर मांडायच्या याचं सुद्धा एक सांस्कृतिक राजकारण असतं. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्यशोधक आणि आंबेडकरी या दोन चळवळींनी ठराविक जातीच्या कुंपणात कार्य केल्याचा आशय काही लोक मांडतात. परंतु याच चळवळींना बहुप्रवाही पद्धतीने पुढे आणणाऱ्या दोंडीराम कुंभार, चंद्रिका रामटेके यांच्यासारख्या असंख्य पात्रांच्या कथा हा इतिहास उपेक्षेच्या गर्तेत का लपवून ठेवतो हा प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. आमचे सत्ताधीश, आमची सत्ता स्वतःच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आकांक्षेच्या पोटी इतिहासात स्वतःला लार्जर दॅन लाईफ दाखवू पाहते. परंतु मग त्यांचे भक्त तयार होतात, त्यांचे शिपाई तयार होतात, सेवक तयार होतात. एवढंच नव्हे तर या उलट आपण विचार केला तर इतिहासातली नकारात्मकता, संघर्ष, हिंसा, काळोख हा आम्हाला दृष्टीला सुद्धा नको असं म्हणत इतिहासातला एखादा कालखंडच नष्ट करू पाहिला जातो. मग औरंगाबाद, उस्मानाबाद यांच्यापासून ते औरंगजेब, अकबर या रस्त्यांपर्यंत, त्याचबरोबर ताजमहल, लाल किल्ला अशा वास्तूंची नासधूस घडवली जाते. मला मुद्दा असा मांडायचा आहे परीक्षक महोदय की इतिहासाच्या नावाखाली गतवास्तवाचं हनन ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच नाहीये का? इतिहासासंदर्भातले वाद, प्रवाद, आक्षेप, विपर्यास यांच्या संदर्भात लोकशाही प्रक्रियेमध्ये स्वागत करायलाच हवं. परंतु त्यांची मांडणी अभ्यासू वृत्तीने न करता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आणत एकमेकाची डोकी फोडली जातात. त्यावेळेला तुम्हाला आणि आम्हाला हा विषय या सभागृहात प्रस्तुत वाटायला लागतो. नेपोलियनला फ्रान्सचा राष्ट्रपिता म्हणतात, परंतु त्याच्यावरच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्याची कबर अनेक वेळा खोदली जाते. असा प्रगल्भपणा आणि विनयशीलता आमच्या समाजमनात कधी रुजेल याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. एवढंच नव्हे तर जर्मनीमध्ये हिटलर सत्तेवर आल्यानंतर त्याने ऐतिहासिक पुस्तकांच्या माध्यमातून वंशविद्वेष पसरवण्याचं काम केलं आणि जागतिक पातळीवर अद्वितीय असा अमानवी संहार घडवून दाखवला. मला मुद्दा असा मांडायचा आहे की इतिहासाची मांडणी करताना तो तार्किक, वैज्ञानिक, वस्तुनिष्ठ पद्धतीने न केल्यास समाजाची जडणघडण ही मानवी अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते. याची असंख्य प्रकारची उदाहरणं आणि पुरावे आज संपूर्ण युरोपामध्ये नरसंहाराची जी स्मारक आहेत ती देत असतात. म्हणून आपण या ठिकाणी या विषयाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. महात्मा गांधींनी हिस्ट्री आणि इतिहास या दोन संकल्पनांमध्ये जो फरक केला होता आणि इतिहास या संकल्पनेला जी एक व्यापकता दाखवली ती व्यापकता आपण या विषयाच्या अनुषंगाने लक्षात घेतली पाहिजे. डेव्हिड ल्युडेन म्हणतो तसं या आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वास्तवात आपला हा इतिहास उभा असला तरी सुद्धा आपण त्या हिस्ट्री ऑफ आउटसाइड कल्चर या दृष्टिकोनातून पाहिल्यास या समाजामध्ये समता, करुणा, बंधुभाव, लोकशाही मूल्यांची प्रतिष्ठापना आपण इतिहासाच्या अनुषंगाने करू शकू. म्हणून प्रत्येक इतिहासाचं काम इतकंच असणार आहे की इतिहासाचं लेखन करताना समता आणि करुणा या दोन मूल्यांचं पालन त्यांनी केलं पाहिजे.
कारण सत्ताधाऱ्यांचा इतिहास लिहून अनेकांचे डोळे दिपवले जातात, परंतु ज्या वेळेला उपेक्षितांचा आवाज दबला जातो ना, त्यावेळेला इतिहासाच्या विरोधात काउंटर हिस्ट्री अर्थात प्रतिइतिहास लिहून शोषित उपेक्षित लोक सुद्धा स्वतःचा आवाज दाखवून देतात. त्याच्या अनुषंगाने आपण विचार करूयात. धन्यवाद.